नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अनेक नागरिक नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार या पंढरपुरात दाखल झाल्या. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. नववर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी त्यांनी देवदर्शन केलं. देवदर्शन झाल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्या नक्की काय म्हणाल्या पाहूयात. चला नवीन वर्ष सर्वांना चांगलं वर्ष जाऊ दे. आपले सगळे वाद संपू दे. देवाला सांगितलं पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले. लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय. शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे. हो पांडुरंगाला ऐकणार. हो ऐकणार. आशा पवार यांनी आपण श्री विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असं साकडं घातल्याचं सांगितलं. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली. सगळे वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलं आहे असं आशा पवार म्हणाल्या. पत्रकारांनी भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का असा प्रश्न आशा पवारांना विचारला असता त्यांनी होय असं उत्तर दिलंय. पांडुरंग तुमचं ऐकणार का असं पत्रकारांनी विचारलं असता आशा पवार यांनी हात जोडत होय होय ऐकणार असं देखील सांगितलं. भविष्यात पवार कुटुंब एकत्र येणार का, पांडुरंग आशाताईंची इच्छा पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.